मुंबईकरांसाठी खुशखबर आहे। आरे ते बीकेसी मेट्रो ही आजपासून सेवेमध्ये सुरू झालेली आहे। मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे। आरे ते बीकेसी ही मेट्रो सेवा आजपासून सुरू झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर होणार आहे। आरे ते बीकेसी ही मेट्रो सेवा आजपासून सुरू होते। शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं होतं आणि आता ही मेट्रो सेवा मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे। तर वरतून जायला आपल्याला जो वेळ लागतो, म्हणजे इथून आरे जेवी अलर्ट मध्ये जायचं असेल तर मला नाहीतरी 1 ते 1.5 तास तरी जाईल, किंवा एकदम ट्रॅफिक असेल तर 2 तास लागतील। तोच प्रवास मी हा 50 रुपयामध्ये एसी मधून अर्धा तासात करणार आहे। त्यामुळे मला प्रचंड एक्साइटमेंट आहे याबद्दल। काय ह्या मेट्रोचं श्रेय कोणाला देईल काय वाटतं? मेट्रोचं श्रेय नक्की मी MMRDA ला देईल, MMRDA प्रशासनाला, की त्यांनी ही भुयारी मेट्रो रेल्वे पूर्ण केली आणि वेळेमध्ये पूर्ण केलेली आहे। त्यामुळे याचं श्रेय नक्कीच त्यांना जातं। सर्वांना हार्दिक शुभिनंदन। मला खूप एक्साइटमेंट वाटत आहे। मी जोगेश्वरीत राहतो आणि बांद्राला मी नेहमी येतो आणि भुमारी अंडरग्राउंड रेल्वेवर मला खूप सोय होणार आणि मी आशा करतो पब्लिकला पण ते पण आहे आणि याचा अनुभव घ्या। तिकीट तर तुम्ही इंडियाच्या दुसऱ्या स्टेशनवर कम्पेअर करणं ते जास्तच आहे, पण बोलू शकतो की टाइम आणि पैसे नक्कीच आम्हाला वाचणार। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, आजपासून ही जी आरे ते बीकेसी मेट्रो सेवा आहे ती सुरू झालेली आहे। कदाचित पहिली गाडी ही धावलेली असेल। कशा पद्धतीने या भावना नागरिकांनी व्यक्त केल्यात? जान्हवी, आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे। मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो अधिक सुखकारक, गारेगार आणि त्यासोबतच त्यांचा वेळही वाचणार आहे। बांद्रे बीकेसी येथून जी मेट्रो भूमिगत चालू होणार आहे ती मुंबईची पहिली मेट्रो आहे आणि तिचा आज पहिला जो राईड आहे तो चालू होणार आहे। आजपासून ती प्रवासात लोकांच्या सेवेसाठी चालू होणार आहे। बांद्र्यावरून बीकेसी वरून ही ट्रेन निघून बांद्रे कॉलनी, सांताक्रूज मेट्रो जो स्टेशन आहे सांताक्रूज स्टेशन, विद्यानगरी, तिथून सहार टर्मिनल 1 आणि त्यानंतर सहार रोड, त्यानंतर सहार टर्मिनल 2, त्यानंतर मरो नाका स्थित आणि आरे असा हा जो प्रवास असणार आहे हा मेट्रो करणार आहे। मुंबईकर या प्रवासासाठी अतिशय उत्सुक आहेत आणि आज पाहिलं तर मुंबईकरांनी या राईडसाठी, ह्या प्रवासासाठी स्वतः लाईन लावून तिकीट मध्ये तिकीट खरेदी करून या प्रवास आहे तो, आनंद आहे तो घ्यायला आले आहेत। काही लोक जे आहेत ते जो भूमिगत पहिली मेट्रो आहे ती कशी असेल ही त्यांना उत्सुकता होती, त्याचाच आनंद घेण्यासाठी जे मुंबईकर आहेत ते येताना दिसलेत। त्याचबरोबर मुंबईत जर तुम्ही या मेट्रोमध्ये आत शिरल्यानंतर फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि थर्ड, तर तिसऱ्या माळ्यावरती अंडरग्राउंड इतकं हे खोल आहे आणि त्यानंतर एक मेट्रो आहे। ती मेट्रो आता थोड्या वेळात इथे येणार आहे। मेट्रोला अजून सुरुवात झालेली नाहीये, पण बाकी तुम्ही हा परिसर पाहिला तर यामध्ये मेट्रोचं जे काम चालू होतं त्याचे जे काही फोटो आहेत ते इथे एक फ्रेम बनवून लावलेले आहेत। त्यामुळे हा तुम्ही पाहू शकता माझ्या मागे मेट्रो आलेली आहे। जी जी, ही मेट्रो आहे जी आरे तिथून आली आहे आणि आता ही इथून प्रवास करून पुन्हा आरेला जाणार आहे। त्यामुळे ही मेट्रो आहे आणि या मेट्रोचं सर्वात पहिलं जो लुक आहे तो आपल्या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना आपण दाखवत आहोत। अगदीच पाहू शकता। जी जी, मात्र नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे तिथे? नागरिकांचा प्रतिसाद अतिशय उत्साही आहे नागरिक, आणि या मेट्रो मध्ये तुम्ही पाहू शकता आतमध्ये शिरलोय आपण। आज पाहू शकता हा जो आहे तो पहिला प्रवास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना, जय महाराष्ट्राच्या या आपल्या वृत्तवाहिनीवरती तुम्ही पाहू शकता। जी अगदीच, लोक आहेत, ही लोक आहेत, ही पाहू शकता तुम्ही। जी जी, तिथे काही नागरिक आपल्याला दिसते। प्रवास असणार आहे, अतिशय गारेगार असा प्रवास असणार आहे। मुंबईकरांची वेळ ही वाचणार आहे आणि त्यासोबत मुंबईकरांना याच्या जर तिकिटी बद्दल जर आपण विचारलं तर मुंबईकरांनी अतिशय म्हणजे त्यांना असं वाटतंय की जर
आपण ट्रॅफिक मध्ये एवढा वेळ घालवतो, एवढे पैसे खर्च करतो, जी, जी. पण ज्या पद्धतीने आपण हा गारेगार प्रवास करणार आहोत, अतिशय आरामात हा प्रवास असणार आहे. आणि ट्रॅफिक महत्वाचं म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडी असते, ती वाहतूक कोंडी आहे ती आपल्याला त्याचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे आपण सहजच या बीकेसी स्थानकापासून आरे पर्यंत एक 10 ते 15 तिथल्या मिनिटात आपण नागरिकांशी पोहोचू तुम्ही शकतो. बोलू हा शकतात का? आनंदाची त्यांच्या भावना कशा आहेत त्या जाणून घेऊ शकतो का आपण? नक्कीच नक्कीच मी काही जी लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. एक मिनिट सर. सर लाईव्ह आहे, काय सांगाल कसं वाटतं आपल्याला पहिला प्रवास करताय मेट्रोतून? ये फर्स्ट एक्सपीरियंस है मेरा मेट्रो लाइफ का। ये लाइफ को इसके साथ कनेक्ट करेगा। बहुत अच्छा वन ऑफ द मार्वेलस कंस्ट्रक्शन इंजीनियरिंग याचं क्रेडिट कोणाला द्याल? तुम्हाला काय वाटतं याचं क्रेडिट कोणाला गेलं पाहिजे, श्रेय कोणाला गेलं पाहिजे? गवर्नमेंट ऑफ इंडिया को जाना चाहिए, गवर्नमेंट ऑफ को जाना चाहिए कि जो लोगों ने जो है पैसेंजर का ट्रेन है पूरा देखा, जाना, समझा और फिर प्लान किया। और 2019 में ये प्रोजेक्ट स्टार्ट हुआ, 2024 में फेज 1 आज की तारीख में पैसेंजर के लिए डेवलप हो गया। सर महेंद्र. प्रवासामध्ये जी तिकीट दर आहे त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? रेट जो है टिकट का वेरी ऑफरेबल रेट है। इफ यू कंपेयर विद एयरपोर्ट मतलब ये गिविंग अ फुल फैसिलिटी, देयर इज सेंट्रलाइज्ड एसी प्लेटफॉर्म। महेंद्र, त्यांचा आवाज नीटसा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.